रायगड सम्राट अल्पावधिक लोकप्रिय ठरलेले रायगड सम्राट रयतेच्या सेवेसाठी सदैव पुढे. रायगड सम्राट राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, शेतीविषयक अचूक बातम्यांसाठी रायगड सम्राट न्यूजला सबस्क्राईब करा. रिअलम कंपनी मालकाच्या अत्याचाराविरोधात कामगारांचं आंदोलन. कंपनी मालकाकडून कामगारांची पिळवणूक. रिअलम कंपनीच्या कामगारांनी आपल्या न्याय हक्कासाठी कंपनी मालकाच्या अन्यायाविरोधात 11 फेब्रुवारी 2026 रोजी कायदेशीर आणि शांततेच्या मार्गाने संप पुकारला आहे. यावेळी त्यांनी कमीत कमी वेतन, सीज, बोनस, रजा, जास्तीच्या कामाचा मोबदला या महत्त्वाच्या मागण्या करत काम बंद आंदोलन सुरू केलं आहे. 16 वर्ष काम करणारा कामगार आज 13,000 रुपये पगारावर काम करीत आहे. कोण बोलता देणार नाही, कोण बोलता देणार नाही. खरं तर राष्ट्रीय एकता कामगार संघटनेचा मी पनवेल तालुका अध्यक्ष आहेत. या ठिकाणी माझ्या सर्वच राष्ट्रीय एकता संघटनेचे सर्वच पदाधिकारी उपस्थित आहेत. तसेच आज या ठिकाणी आमच्या विभागाचे प्रभागाचे नगरसेवक राम पाटील आहेत, योगेश भोईर आहेत, समीर फडके आहेत. हे सर्व आम्हाला या ठिकाणी सहकार्य करण्यासाठी आलेले आहेत. खरं तर या स्ट्राईकचं एकमेव कारण म्हणजे या ठिकाणी जे कामगार आहेत त्या कामगाराची या कंपनी प्रशासनाकडनं पिळवणूक होत आहे. गेले 18-18, 20-20 वर्षे काम करूनही या कामगारांना फक्त 10 आणि 12,000 रुपयामध्ये काम केलं जातोय. त्यांना कुठलाही कामगार कायद्यानुसार जे त्यांना सर्व हे मिळायला पाहिजे ते त्यांना मिळत नाही. आजही त्यांना PF, ESIC दिली जात नाही. 18-18 वर्षे काम करूनही या लोकांना बोनस दिलं जात नाही. त्यामुळं खरं तर या कामगारांनी आमच्या समोर हे व्यथा मांडली आणि त्यामुळं त्यानंतरच या संघटनेची स्थापना या ठिकाणी झाली. 23 सप्टेंबर 2025 रोजी या संघटनेची इथे या कंपनीवर स्थापना झाली आणि 11 फेब्रुवारी 2026 मध्ये या ठिकाणी कामगार सर्व स्ट्राईकवर गेले आणि सर्व आमच्या मागण्या या कामगारांसंदर्भातच आहेत. कंपनी प्रशासनाने ते बसून आमच्याजवळ बसावं, त्या कामगारांच्या मागण्या आमच्या ऐकून घ्याव्या. आम्ही त्यांना डिमांड ऑफ चार्टर ऑफ डिमांड आम्ही त्यांना दिलेलं आहे. त्यानुसार त्यांनी ते आमच्या मागण्या पूर्ण कराव्या. आता खरं तर आम्ही स्ट्राईकवर गेल्यापासून आता आज 4था दिवस. 2 दिवसापासून या ठिकाणी 4 दिवसापासून या ठिकाणी कामगार कोणत्याही प्रकारचा काम करत नाहीये. परंतु कंपनी प्रशासनाकडनं पोलिसांचा दबाव तंत्र वापरून कामगारांना वेठीस धरण्याचं, त्यांना दबाव आणण्याचं काम करत आहे. याच्या पुढे जर कंपनी प्रशासनाकडनं असा कोणत्याही प्रकारचा दबाव टाकण्यात आला तर शेवटी आम्हाला आणि आमचं आंदोलन मोडीत काढण्याचा प्रयत्न केला तर आम्हाला काहीतरी तीव्र प्रतिसाद या कंपनीवर पडतील असे मला वाटतंय. 6 महिन्यापासून आम्ही सर्व पत्रव्यवहार केलेले आहेत आणि सर्व जेवढ्या जे प्रोसिजर आहेत त्या पूर्ण आमच्याकडनं झालेल्या आहेत. फक्त आता कंपनी प्रशासनाबरोबर मीटिंग होणं गरजेचे आहे. परंतु कंपनी प्रशासन कुठेतरी टाळवाटाळव करते. कोणाला तरी एखाद दुसऱ्याला मध्यस्थ टाकून ते प्रकरण कुठेतरी साईडला काढण्याचं काम करते आणि टाइमपास करण्याचं काम करते. जय महाराष्ट्र. मी सागर चाळसे. आज आम्ही या रिअलम प्रॉपर्टीज या कंपनीत आलेलो आहे. ही कंपनी अश्विन दमानीची आहे. या अश्विन दमानी यांना आम्ही जवळजवळ 6 महिन्यापासून पाठपुरावा करतोय, पण यांनी अजूनपर्यंत आमच्या कामगारांना कुठल्याही प्रकारचा दाद दिलेला नाही आणि अजूनपर्यंत कुठल्याही प्रकारचा त्यांच्यावरती जे फायदे त्यांना अजून दिलेले नाही. तर आमचा आज जो स्ट्राईक चालू आहे तो पूर्णपणे कायदेशीर चालू आहे. पण आमचा जर स्ट्राईक मोडण्याचा प्रयत्न जर या अश्विन दमानी यांनी जर केला तर पुढचं आंदोलन आम्ही अजून तीव्र करणार. आणि इकडचे आम्ही भूमिपुत्र आहोत. आमच्या भूमिपुत्रांवरती अन्याय होत असेल तर आम्ही इथं एकही कंपनीचं एक गाडी पण चालू देणार नाही इथे आणि सगळ्या गोष्टी आम्ही इथे बंद पाडू. तर आमचं एकच मालकाला तुमच्या माध्यमातून आव्हान आहे, आमच्याशी येऊन आम्ही चर्चा करायला तयार आहोत. आमचे दरवाजे उघडेत. तुम्ही या प्रेमाने आमच्याशी बोला. आम्ही सगळ्या गोष्टी तुम्हाला सहकार्य करायला तयार आहे. पण पोलिसांना हाताशी घेऊन जर तुम्ही आमच्या कामगारांवर जर दडपशाही करत असाल, दादागिरी करत असाल तर हे आम्ही कदापि सहन करणार नाही आणि याचे परिणाम पुढे मालकाला भोगावे लागतील. हा एक तीव्रपणे आम्ही तुम्हाला तुमच्या माध्यमातून त्यांना इशारा देतोय. दिनेश होसगे, राष्ट्रीय एकता कामगार संघ याचा मी जनरल सेक्रेटरी आहे. हा युनिट उसाटणेचा आहे. नागझरी आणि उसाटणे हे दोन्ही युनिट जे आहेत ते अश्विन दमानी यांच्याच मालकीचे आहेत आणि हे दोन्ही युनिट तेच चालवतात. इथले जे कामगार आहेत, इथला जो अश्विन दमानीचा जो कस्टमर आहे तो जिंदाल कंपनी आहे आणि जिंदाल कंपनीचं इथे काम चालतं. इथल्या ह्या कामगारांना सुद्धा
तशाच प्रकारे कोणत्याही प्रकारची सुविधा देत नाहीत कामगार कायद्यानुसार, आणि त्यांना ते मिळावेत यासाठी आम्ही इथे आंदोलन स्ट्राईक केलेलं आहे. इथे सुद्धा दोन्ही कंपनी मिळून स्ट्राईक केलेलं आहे. कामगार जेव्हा आम्हाला जॉईन झाले, आमच्याकडे आले, तेव्हा आमच्या लक्षात आलं की साध्या ज्या स्टॅट्युटरी रिक्वायरमेंट कायद्याने म्हटले जातात, ते कामगाराला कामावर घेताना अपॉइंटमेंट लेटर लागतं. हे तुम्हाला सगळ्यांना माहिती असेल. इवन ह्या मालकाने कामगारांना अपॉइंटमेंट लेटरसुद्धा दिलेलं नाही. नंबर 1. नंबर 2, त्यांना महिन्याच्या लीव असतात. कॅज्युअल लीव असू द्या, सिक लीव असू द्या, त्या द्याव्या लागतात, किंवा ESIमध्ये त्यांना कव्हर करावं लागतं. तेही त्यांनी केलेलं नाही. एक प्रॉव्हिडंट फंड जे आपण कधी ऐकले असेल, त्याचाही फायदा ह्या काही बऱ्याचशा कामगारांना त्यांनी दिलेला नाही आहे. 5-6 कामगार मला वाटतं की ज्याला ते परमनंट समजतात. कुठलाही कामगार कामावर घेतल्यानंतर तो परमनंट असू द्या, कॉन्ट्रॅक्ट असू द्या, टेम्पररी असू द्या, त्याला 1 महिन्याच्या आतमध्ये ह्या सगळ्या सवलती दिल्या पाहिजे. त्यांना फॅक्टरी ॲक्ट लागू होतो, त्यांना ESI लागू होतो. त्यांना गेल्या 9 वर्षापासून, म्हणजे कंपनी सुरू झाल्यापासून 9 वर्ष काय, कंपनी चालवल्यापासून त्यांना बोनससुद्धा दिलेलं नाही आहे. म्हणजे हा जो मालक आहे त्याने कुठल्या तरी पद्धतीने आपली फॅक्टरी चालवण्यासाठी, एक तर गव्हर्नमेंट खाती आहेत, पोलीस असू द्या, फॅक्टरी इन्स्पेक्टर असू द्या, लेबर डिपार्टमेंट असू द्या, किंवा पॉलिटिकल लोक असू द्या, त्यांना हाताशी धरूनच हे काम करत असेल. हा लोकल माणूस जो आहे, कायद्याप्रमाणे MIDCच्या कायद्याप्रमाणे जे लोकल आहेत, जिथे कंपन्या आल्या त्या ठिकाणी 80% लोकांना, मराठी माणसांना नोकऱ्या दिल्या पाहिजे. हा कायदा आहे, फक्त ते मागून नाही आहे. ज्या सुटेबल असतील त्या, कोणी शिकलेला असेल तर त्याला ऑफिसमध्ये द्या, मॅनेजर होण्याच्या लायकीचे असेल तर मॅनेजर बनवा त्यांना, कामगार असेल तर. आणि ह्या कंपनीमध्ये जो काम करणारा वर्ग आहे, हे सगळी कामं जे करतात ते स्किल काम करतात, आणि स्किलचा पगार दिला पाहिजे. यांना पगार मिनिमम तर दिला जातच नाही, पण स्किलचा जो रेट असतो त्यांचा कमीत कमी पगार 25,000 असायला पाहिजे. अगदी सुरुवातीचा पगार 22,000 असायला पाहिजे. आणि जे कामगार 15 वर्षापूर्वी त्यांचा 30-35 रुपये यांचा पगार असला पाहिजे. हे 12,000वरती हे 12 तास काम करून घेतात. क्रेन चालवणं असेल, क्रेन बसवणं असेल, माल इथून उचलायचा, त्याच्यामध्ये लोड करायचा, ही सगळी कामं स्किलची कामं आहेत. ती साधीसुधी कामं नाही आहेत. हाऊसकीपिंगमध्ये कामं करणाऱ्या ज्या काही स्त्रिया आहेत त्यासुद्धा अशाच पद्धतीचे कामं करतात. त्यांनासुद्धा मिनिमम वेजेस दिले जात नाही आहेत. आणि हे सगळे लोकल आहेत. मी लोकल वारंवार का म्हणतोय, हे भूमिपुत्र आहेत. या भूमीमध्ये राहणारा कामगाराला हजारो कंपन्या इथे असतील, पण ह्या इथे काम करणाऱ्या आमच्या नेते मंडळी पण आलेले आहेत. तुम्ही पण लक्षात घ्या सर, कारण फक्त आम्ही लोकल म्हणून, भूमिपुत्र म्हणून चालणार नाही. आता कायदे तुमच्या फायद्याचे नाहीत, ते मालकांच्या फायद्याचे आहेत. त्यामुळे तुमच्यासारख्या लोकांनी सुद्धा, आमच्यासारख्या संघटना ज्या आहेत त्यांना तुम्ही सपोर्ट केला पाहिजे. कारण आम्ही भांडणार आहोत त्या हक्कासाठी, कामगारांच्या हक्कासाठी भांडणार आहोत.